नमस्कार सर्वांना. हा माझा पहिला लॉग व्हिडिओ आहे आणि जर कोणी यामध्ये परफेक्ट असेल आणि ज्यांचं कोणाचं यूट्यूबचं चॅनल खूप दिवसापासून असेल तर मला थोडीशी मदत करा, कारण माझं या व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल आणि जर ते तुम्ही मला सांगितलं तर मला खूप मदत होईल आणि तुमचा सपोर्टसुद्धा मला असू द्या. तर आज हा व्हिडिओ शेतातला आहे. बघा ना, कालच्या पावसाने कसं शेतामध्ये आलेल्या पिकांचं नुकसान केलं आहे. खूप सारा गहू पडला होता शेतामध्ये आणि पावसाने खूप ज्वारीसुद्धा पाडलेली होती, ते सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल. आणि थोड्या दिवस जर हा पाऊस आला नसता तर हा शेतकऱ्याचं तोंडी आलेला घास मस्त येत होता. तेवढं काही नुकसान झालं नाही पावसामुळे, पण बराच गहू पडलेला होता. यामुळे गहू खराब होतात व जास्त दिवस टिकत नाहीत. त्यामुळे थोडंफार का होईना पण पावसाने नुकसान केलंच शेतकऱ्याचं. आणि शेतकऱ्याचं जीवन कसं आहे हे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सांगायची गरज नाही पडणार. आणि तसेच बघा, हा हिरवा काहीतरी गहू होता, याला तर ह्या पण खूप पडलेला होता. त्यानंतर बघा मग आंब्याला किती छान असा आंबे आलेले होते. त्यानंतर वीरू पण मस्त खेळत होता. मी त्याला सोबत शेतामध्ये नेलं होतं हा व्हिडिओ काढण्यासाठी, कारण मी आजपर्यंत एकही लाँग व्हिडिओ टाकलेला नाही, म्हणूनच आज टाकावं म्हणलं. आणि प्लीज मला सपोर्ट असू द्या तुमचा सर्वांचा. मग हे बघा, हे आमच्या जुनं घर आहे. खूप दिवसापासून बनवलेलं घर आहे हे. आमच्या मामाच्या लग्नाच्या अगोदरचं हे घर आहे. 40-45 वर्ष झाले या घराला. तेच आम्ही काल आवरलं होतं, म्हणून मी ते सुद्धा तुमच्यासोबत दाखवलं. मी पूर्ण घर तर नाही दाखवलं, परंतु ज्या सर्वात मागच्या 2 रूम आहेत त्याचंच तुम्हाला दाखवलं आहे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर नक्की माझे व्हिडिओ बघत जा आणि मला सपोर्टसुद्धा असू द्या तुमच्या सर्वांचा. हे मागच्या घरामध्ये आम्ही काही जास्त वापर करत नाही, परंतु आज तुम्हाला दाखवले. आणि माझं बारकं पिल्लूसुद्धा माझ्यासोबत आलं होतं. हे बघा माझे अनु. आणि घरामध्ये कितीही आपण पसारा आवरू द्या, तो काय कमी होतच नाही. मग वीरूचे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं की मी किती छान त्याचे सर्व कपडे ठेवलेले होते, परंतु परत जसंच तसं होऊन बसलं. कितीही लहान मुलांचे कपडे आवरा, पण ते काय संपत नाहीत. आवरता आपला जीव नाकीनऊ येतो, परंतु त्यांचे काय कपडे होतच नाहीत. आणि त्यांना ज्यावेळेस आपल्याला एखादी पॅन्ट घालायची असते तेव्हा कधी सापडणार नाही, परंतु जेव्हा आपण कपडे धुतो त्यावेळेस किती कपडे पडतात त्यांचे. आपले कमी आणि लहान मुलांचेच किती सगळे कपडे पडतात. असो, मग काय घेतले त्याचेच कपडे ठेवायला म्हणलं. परत जर अजून जास्त पसारा पडला तर सापडणार नाहीत त्याचे कपडे, म्हणूनच घेतले बास्केटमध्ये लावायला सर्व कपडे. आणि पूर्ण बास्केट जास्त तर त्याच्याच कपड्याने भरले होते आणि जास्त त्याच्या पॅन्टच होत्या. आणि आपल्या बाळाला कितीही कपडे असले तरी आपल्याला जेव्हा आपण ते कपडे आवरायला घेतो ना तेव्हा जास्त दिसतात, परंतु त्याला घालत असताना आपल्याला कितीही कपडे असले तरी कमीच वाटतात. आणि कितीही आवरा, पसारा तर कमी होतच नाही. वीरू जर जागी असला तर मी हे असं काही काम काढतच नाही, कारण तो काहीही करू देत नाही. आणि त्याचं हे निळंवालं शर्ट मला खूप जास्त आवडतो हा कलर. आणि त्याला खूपच लवकर कपडेसुद्धा लहान होतात. हे काळंवालं टी शर्ट मी त्याला आत्ताच घेतलं होतं, परंतु त्याला आता हे येत नाही आहे. त्याला थोडे जरी दिवस झाले कपडे घेऊन तरी पण त्याला खूपच लवकर कपडे लहान पडतात. आणि म्हणूनच मला कितीही आवडतात त्याचा ड्रेस असला तरी तो लवकरच टाकून द्यावा लागतो. आणि जो ड्रेस आपल्याला जास्त आवडतो तो त्यालाच काहीतरी होतं, हे तुम्हाला पण माहीतच असेल. मग काय, दिले त्याचे सर्व कपडे ठेवून. आणि आज चंद्रग्रहणसुद्धा होतं, म्हणून मग घराच्या बाहेरही निघायचं नव्हतं आणि बाळालाही जाऊ द्यायचं नव्हतं. त्यामुळे म्हणलं चला आता आपण घरातलंच काहीतरी चांगलं काम आवरून घेऊया. म्हणूनच आज वेळही होता आणि वीरूसुद्धा झोपलेला होता, म्हणून ही कपडे ठेवून दिले. आणि एकही मी लाँग व्हिडिओ अपलोड केला नव्हता, म्हणूनच हा व्हिडिओसुद्धा मी बनवला. तर प्लीज तुमचा सर्वांचा मला सपोर्ट असू द्या. तुमचं एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, म्हणून तुम्ही होईल तेवढं मला सपोर्ट करा. आणि माझ्या या व्हिडिओला लाईक, फॉलो, कमेंट करत जा. आणि तुमचंही कोणाचं यूट्यूबचं चॅनल असेल तर मला कमेंट करा, मीही तुमच्या चॅनलला फॉलो करीन. आणि आपण सर्वजण एकमेकांना सपोर्ट करत जाऊ व एकमेकांचे व्हिडिओ बघत जाऊ. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही मला नक्की कळवा. आणि तुम्हाला असलेले व्हिडिओबद्दलचे एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा. आता मी तर नवीनच आहे यूट्यूबवरती, माझं 2 महिने झालं हे चॅनल आहे, परंतु मला काय तेवढं काही याविषयी माहीत नाही. पण मला जसा येतो तसा मी पहिला लाँग व्हिडिओ बनवला आहे. तो सगळ्यांसाठी धन्यवाद. माझे व्हिडिओ बघत जा.